मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवासाचा चेहरा-मोहरा बदलून टाकणाऱ्या बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। या पार्श्वभूमीवर रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली। कामाच्या गुणवत्तेवर त्यांनी समाधान व्यक्त केले असून या नवीन मार्गामुळे प्रवाशांवर कोणताही अतिरिक्त टोल लादला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे। या पाहणी दौऱ्यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी नगरसेवक आबासाहेब बागुल, MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड आणि एफकॉन व नवयुग कंपनीचे प्रमुख अभियंते उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक कोंडी पूर्णपणे बायपास होणार असून प्रवासाचा वेळ सुमारे 20 ते 30 मिनिटांनी कमी होईल। यामुळे घाटातील अपघात जवळपास शून्यावर येतील। तसेच इंधनाची बचत आणि प्रदूषणात लक्षणीय घट होईल। टोल वाढीबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की मिसिंग लिंक प्रकल्पामुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही आणि खालापूर टोल नाक्यावरही सध्या कोणतीही दरवाढ प्रस्तावित नाही। सुमारे 6,700 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मंजुरी मिळाली होती। आता त्यांच्याच उपस्थितीत या प्रकल्पाचे लोकार्पण होत असल्याने हा एक विशेष योगायोग असल्याचंही त्यांनी नमूद केले। हा प्रकल्प जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकीचे उदाहरण मानला जातो। 10.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात 2 भव्य बोगदे आणि टायगर व्हॅलीवर 182 मीटर उंच केबल स्टेड पूल उभारण्यात आला आहे। येथील 23.75 मीटर रुंदीचा बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक असून लोणावळा तलावाच्या 182 मीटर खालून हा रस्ता जातो। कठीण भौगोलिक परिस्थिती आणि मुसळधार पावसाच्या आव्हानांवर मात करत हे काम पूर्ण करण्यात आले आहे। पर्यटनाला चालना देण्यासाठी या प्रकल्पातील बोगद्यांना लोहगड, विसापूर आणि कार्ला लेणी यांच्या प्रतिकृतींनी सजवण्यात आले आहे। हे प्रकल्प केवळ रस्ते नसून राज्याच्या अर्थव्यवस्थेला, विशेषतः उद्योग आणि IT क्षेत्राला गती देणारे आहेत असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला। गॅस टँकर पलटी झाल्यामुळे झालेल्या 44 तासांच्या ऐतिहासिक वाहतूक कोंडीनंतर या प्रकल्पाच्या कामाला अधिक वेग देण्यात आला होता, जो आता पूर्णत्वाकडे पोहोचला आहे। जनोदयकरिता मनोज कळमकर, खालापूर।